IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 याबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती आहे रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. तर आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मिळणार आहे. आपण MST CET दिलेली असेल तर MST CETच्या बेसिसवरती आपल्याला मेरिट नंबर मिळणार आहे. आपण JEE दिलेली असेल तर JEEच्या बेसिसवरती मेरिट नंबर मिळणार आहे. आपण दोन्ही एक्झाम दिलेले असतील तर आपल्याला 2 स्टेट मेरिट नंबर मिळणार आहेत. तर हे फॉर्म भरायची डेट जी आहे ते 14 जुलैपर्यंत एक्सटेंड झालेली होती आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण करू शकता. त्यानंतर 18 जुलैला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे. ह्या मेरिट लिस्टमध्ये आपले डिटेल्स चेक करायचे आहेत आणि त्यामध्ये काही मिस्टेक असेल, एरर असेल तर जवळच्या स्क्रुटिनी सेंटरला जाऊन आपल्याला हे करेक्शन करायचं आहे. तर हे जे आहे ते आपल्याला 19 ते 21 जुलैच्या मध्ये करायचं आहे. म्हणजे ही जी आहे ती करेक्शन विंडो आहे. एखाद्याने काही सर्टिफिकेट अवेलेबल नसल्यामुळं अपलोड केलेले नसतील किंवा काही मिस्टेक असेल, काही राहून गेलेलं असेल तर आपल्याला 19 ते 21 जुलैच्या या 3 दिवसामध्ये हे सर्व आपल्याला परत स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन करेक्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या काही मिस्टेक्स नाहीत, सर्व काही ओके आहे, त्यांना काहीही करायचं नाही. आणि मग असे सर्व मिस्टेक्स करेक्ट झाल्यानंतर 24 जुलैला फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि ह्यामध्ये आपल्याला स्टेट मेरिट नंबर MST CETच्या बेसिसवरती तसेच JEEच्या बेसिसवरती असा स्टेट मेरिट नंबर मिळणार आहे. आणि हा स्टेट मेरिट नंबर मिळाल्यानंतर आपले कॅप राऊंड, मग त्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरायचे असतात तर ते असे राऊंड आपले चालू होतील. यावर्षी 4 राऊंड होणार आहेत. तर ह्या कॅप राऊंडबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट आहे ऑप्शन फॉर्म प्रिफरन्स लिस्ट. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला MST CETमध्ये 60% असतील तर त्यांनी ह्या 60%च्या -10 आणि +10 करायचं आहे आणि त्याला एक रेंज मिळेल. तर 60च्या -10 म्हणजे 50 आणि +10 म्हणजे 70. तर अशी ही रेंज याला मिळणार आहे. 50 to 60% कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा त्यातल्या ब्रँचेस आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. ते कॉलेजेस आपल्यासाठी रिअलिस्टिक कॉलेजेस आहेत. 60 ते 70% असे कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्यासाठी ऑप्टिमिस्टिक कॉलेजेस आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मिळायचे चान्सेस आहेत. आणि 70 ते 80% एवढे पर्सेंटाईल असणारे कट ऑफ असणारे जे कॉलेजेस किंवा ब्रँच आहेत ते आपल्यासाठी ड्रीम कॉलेजेस आहेत. ह्या ठिकाणी मी +20 केलेलं आहे, 60 + 20. तर हे जे 50 to 60% वाले कॉलेजेस आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या कॉलेजमध्ये डेफिनेटली ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे ह्या कॉलेज आपल्या लिस्टमध्ये कंपल्सरी टाकायचे आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आपल्या पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईल कट ऑफ असणारे कॉलेजेस लिस्टमध्ये टाकत नाहीत आणि त्यामुळे फर्स्ट राऊंडमध्ये एकही कॉलेज यांना अलॉटमेंट होत नाही. फर्स्ट राऊंड खूप महत्त्वाचा आहे. फर्स्ट राऊंडमध्ये जर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झाली नाही तर पुढच्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळे कॉलेजची आपण जे काही लिस्ट बनवणार आहोत त्यामध्ये ह्या 3 कॅटेगरीचे कॉलेजेस आपल्याला कंपल्सरीली घ्यायचे आहेत. पुढचं एक एक्झाम्पल बघूया की ह्या विद्यार्थ्याला 90% आहेत. तर 90%च्या -10, 80 आणि +10 म्हणजे 100. तर 80 to 100 असे कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा ब्रँच आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत.
त्यामध्ये 80 to 90% असा कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा ब्रँच हे आपल्यासाठी रिअलिस्टिक कॉलेजेस आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला गॅरंटेड ॲडमिशन मिळणार आहे. पुढचे आहेत 90 to 95, म्हणजे आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यापेक्षा थोडेसे जास्ती पर्सेंटाईलला कट ऑफ असलेले कॉलेजेस, ते आपल्यासाठी ऑप्टिमिस्टिक कॉलेजेस आहेत. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. आणि 95 to 100% कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा ब्रँचेस ह्या विद्यार्थ्यासाठी ड्रीम कॉलेजेस आहेत. यामध्ये 80 to 90% कट ऑफ असणारे कॉलेजेस खूप महत्त्वाचे आहेत. तर हे कंपल्सरीली आपण आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया की ह्या विद्यार्थ्याला 95% आहेत. तर ह्याचे 90 to 95% कट ऑफ असणारे कॉलेजेस रिअलिस्टिक कॉलेजेस आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस जास्ती आहेत. त्यानंतर 95 to 98% कॉलेजेस ऑप्टिमिस्टिक कॉलेजेस आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे थोडे चान्सेस आहेत. आणि 98 to 100 हे ह्यासाठी ड्रीम कॉलेजेस आहेत. तर रिअलिस्टिक कॉलेजेस जे आहेत हे कंपल्सरीली आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना टाकायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी आपल्या पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईल कट ऑफ असणारे कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये देत नाहीत आणि त्यामुळे त्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट होत नाही. तर फर्स्ट राऊंड हा खूप महत्त्वाचा आहे. आपण फर्स्ट राऊंडमध्ये जर मिस्टेक केली तर पुढे आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होणं हे अवघड होईल. तर यामध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण 300 ऑप्शन देऊ शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता मला कम्प्युटर आणि IT ह्या ब्रँचेस पाहिजे आहेत. त्यामुळं मी ह्या ठिकाणी कम्प्युटर ITच्याच ब्रँचेस दिलेल्या आहेत. हे एक एक्झाम्पल आहे. आपल्या पर्सेंटाईलनुसार आपले रिअलिस्टिक कॉलेज कुठले आहेत, ऑप्टिमिस्टिक कॉलेज कुठले आहेत आणि ड्रीम कॉलेजेस किंवा ब्रँचेस कुठले आहेत आपल्यासाठी हे आपण आयडेंटिफाय करायचं आहे. हे मी ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचे 95% जास्ती पर्सेंटाईल आहे अशासाठी हे ड्रीम कॉलेजेस आहेत आणि ते मी ह्या ठिकाणी देत आहे. आपण आपल्या पर्सेंटाईलनुसार लिस्ट बनवायची आहे. यामध्ये COEP CS आहे, VJTI CS आहे, PICT CS आहे, त्यानंतर PICT IT आहे. तर असे 7 कॉलेजेस मी कन्सिडर केलेले आहेत आणि त्यामध्ये 26 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर सुरुवातीला CSITचे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यानंतर मग ENTCचे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला जर वाटत असेल COEP CS नंतर मी COEP ENTC देतो तर हे COEP ENTC आपण सेकंड नंबरला टाकू शकता. हे आपल्याला ठरवायचं आहे. कुठलाही काउन्सिलर आपल्याला हे अशा पद्धतीनं माहिती देणार नाही. आपल्याला स्वतः ठरवायचं आहे की ऑप्शन मला कशा पद्धतीनं ठेवायचे आहेत. तर असे हे वेगवेगळ्या कॉलेज आणि तिथल्या ब्रँचेसचे ऑप्शन आपल्याला द्यायचे आहेत. असे हे 300 ऑप्शन आपण ह्या ठिकाणी देऊ शकतो. आणि हे ऑप्शन दिल्यानंतर आपल्याकडे जे काही सॉफ्टवेअर आहे MST CETचं ते आपला जो काही स्टेट मेरिट नंबर आहे, मग तो पहिल्यांदा JEEचा जो काही स्टेट मेरिट नंबर आहे त्यानुसार सीट अलॉटमेंट करेल आणि त्यानंतर MST CETचा जो काही मेरिट नंबर आहे त्यानुसार अलॉटमेंट करेल. JEEसाठी गव्हर्नमेंटच्या 2-3 कॉलेजमध्येच सीट्स आहेत. बाकीचे मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% सीट्स JEEच्या किंवा ऑल इंडिया कोटाच्या आहेत. तर सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला JEEच्या कोट्यातनं ॲडमिशन मिळत असेल तर JEEच्या कोट्यातनं ॲडमिशन देईल. MST CETच्या कोट्यातनं ॲडमिशन मिळत असेल तर MST CETच्या कोट्यातनं ॲडमिशन देईल. JEEच्या कोट्यामध्ये कशाही पद्धतीचं रिझर्वेशन नाही. गर्ल्स आणि बॉईज असं देखील ह्या ठिकाणी रिझर्वेशन नाही. प्युअरली मेरिट बेसिसवरती JEEच्या कोट्यातनं ॲडमिशन होणार आहे. परंतु आपलं ॲडमिशन झाल्यानंतर आपली जे काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. स्टेट कोटा जो आहे म्हणजेच MST CETच्या कोट्यामध्ये बरेचसे रिझर्वेशन आहेत, ओपन आहे किंवा इतर कॅटेगरी आहेत. नंतर त्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स ह्यासाठी वेगळं रिझर्वेशन आहे. काही कॉलेजेस नॉन ॲटोनॉमस आहेत, मग त्यामध्ये होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ह्यासाठी वेगवेगळ्या सीट्स आहेत.
तर हे सर्व कन्सिडर करून सॉफ्टवेअर जे आहे ते आपल्याला कॉलेज अलॉटमेंट करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या वर्षी कॅपच्या 4 राऊंड होणार आहेत. पूर्वी 3 राऊंड होत होत्या, परंतु ह्या वर्षीपासून 4 राऊंड होणार आहेत. आणि ह्यामध्ये कॅपचा रूल थोडासा चेंज झालेला आहे. तो रूल अशा पद्धतीनं आहे 1, 3 आणि 6. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहे. सेकंड राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहेत आणि थर्ड राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन्स ऑटो फ्रीज होणार आहेत. तर हे ऑटो फ्रीज काय असतं ते आपण पुढे बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला फर्स्ट राऊंड बघूया की फर्स्ट राऊंडमध्ये आपण एक्झाम्पलसाठी ह्या ठिकाणी फक्त 9 ऑप्शन्सच ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना 300 ऑप्शन देऊ शकतो. तर ह्या ठिकाणी मी एक्झाम्पलसाठी 9 ऑप्शन दिलेले आहेत. राऊंड 1 आहे कॅपचा. कॅप 1 राऊंड 1मध्ये रूल काय आहे तर फर्स्ट ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहे. तर आपल्याला समजा COEP-CS हे फर्स्ट ऑप्शन अलॉटमेंट झालेलं आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर अलॉटमेंट होणार आहे. तर अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे आपल्याला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आपल्याला जर कॉलेज अलॉटमेंट झाली नाही तर काहीही करायचं नाही, आपण ॲटोमॅटिकली राऊंड 2ला जाणार आहात. जर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल तर आपल्याला ॲक्सेप्टन्स फीस जी की 1000 रुपीज आहे ती ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला ही ॲक्सेप्टन्स फीस भरायची आहे. म्हणजे जे काही कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे मी ॲक्सेप्ट करत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर आपलं जर फर्स्ट ऑप्शन जर असेल अलॉटमेंट कॉलेज झालेलं आहे ते जर फर्स्ट ऑप्शनचं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे ऑटो फ्रीज म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्या कॉलेजची फीस भरायची आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि ॲडमिशन झाल्यानंतर आपल्याला कॅप राऊंड 2, 3, 4मध्ये आता जाता येणार नाही. आपण कॅप राऊंडमध्ये बाहेर पडणार आहोत. पण आपल्याला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण आपण ॲडमिशन घेतलं नाही तरी देखील आपण कॅप राऊंडमधून बाहेर पडणार आहोत. समजा आपल्याला फर्स्ट ऑप्शन न मिळता इतर कुठलं ऑप्शन जर मिळालं तरी देखील आपल्याला ॲक्सेप्टन्स फीस ही भरायची आहे. आणि मग आपल्याला 2 पर्याय अवेलेबल आहेत की फ्रीज करायचं आहे का बेटरमेंटसाठी जायचं आहे. पहिलं जर ऑप्शन लागलं तर ते ऑटो फ्रीज आहे. पहिल्या ऑप्शन व्यतिरिक्त इतर कुठलं जरी ऑप्शन आपल्याला मिळालं असेल तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत फ्रीज और बेटरमेंट. जर आपल्याला जे काही ऑप्शन मिळालेलं आहे कॉलेज मिळालेलं आहे ब्रँच मिळालेली आहे त्यामध्ये आपण समाधानी असाल तर आपण फ्रीज करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर आपल्याला त्या कॉलेजला जायचं आहे. डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपले फीस घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची आहे. ॲडमिशन झाल्यानंतर आपण कॅप राऊंडमधून बाहेर पडणार आहात कारण आपलं ॲडमिशन कंप्लीट झालेलं आहे. जर आपल्याला वाटत असेल की मला ह्याच्यापेक्षा चांगली ब्रँच किंवा चांगलं कॉलेज पुढे मिळू शकतं आहे तर आपण बेटरमेंटसाठी जायचं आहे. बेटरमेंट आपण केलं म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन येईल की फ्रीज करायचं आहे का बेटरमेंट करायचं आहे. आपण बेटरमेंटवरती क्लिक केलं तर आपण यू आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2साठी आपण जाऊ शकतो. समजा आपल्याला हे 7 नंबरचं कॉलेज SPIT कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे अलॉट झालेलं आहे आणि आपण बेटरमेंट केलेली आहे आणि आता आपण कॅप राऊंड 2मध्ये गेलेलो आहोत. कॅप राऊंड 2मध्ये गेल्यानंतर आपण आपले ऑप्शन्स परत द्यायचे आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याच्या वरचे ऑप्शन्स आपल्याला द्यायचे आहेत. ह्या ऑप्शनमध्ये आपण चेंज करू शकता, त्याची ऑर्डर बदलू शकता किंवा नंबर ऑफ ऑप्शन्स आपण वाढवू देखील शकता. परंतु काळजी घ्यायची आहे की आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये जे काही कॉलेज किंवा ब्रँच अलॉट झालेली आहे त्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँचच आपल्याला ऑप्शनमध्ये टाकायची आहे. आणि फर्स्ट राऊंडला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे ते सर्वात शेवटी ॲटोमॅटिकली येणार आहे. आपल्याला ते कॉलेज परत ऑप्शन फॉर्ममध्ये द्यायची गरज नाही.
ते कॉलेज ॲटोमॅटिकली येईल. तर अशा पद्धतीनं मी 6 ऑप्शन दिलेले आहेत आणि 7वा ऑप्शन ॲटोमॅटिकली आलेला आहे, जे मला फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं आहे. आता समजा सेकंड राऊंडमध्ये मला PICT-IT हे अलॉटमेंट झाले. सेकंड राऊंडमध्ये ज्यावेळेस आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होते त्यावेळेस फर्स्ट राऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते कॅन्सल होणार आहे. त्यामुळं ऑप्शन देत असताना खूप काळजीपूर्वक द्यायचं आहे. जर कुठलंही कॉलेज अलॉटमेंट झालं नाही तर फर्स्ट राऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळालं आहे ते कंटिन्यू राहणार आहे. परंतु आपल्याला दुसरं कॉलेज जर अलॉट झालं तर पहिलं कॉलेज जे आहे ते कॅन्सल होणार आहे. आता सेकंड राऊंडमध्ये कॅपचा रूल जो आहे तो की पहिले 3 ऑप्शनमधलं जर कॉलेज आपल्याला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होईल. म्हणजे ह्या ठिकाणी जर समजा मला पहिल्या 3 मधलं जर कुठलं कॉलेज अलॉट झालं असतं तर ते ऑटो फ्रीज झालं असतं. म्हणजे मला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जायचं आहे आणि तिथं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर मी कॅप राऊंडमधून बाहेर जाणार आहे. परंतु मला 4 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे पर्याय आहे, फ्रीज करायचं आहे का बेटरमेंट करायचं आहे. कारण हे माझं 4 नंबरचं ऑप्शन अलॉटमेंट झालेलं आहे. आपल्याला PICT-IT हे 4 नंबरचं ऑप्शन अलॉटमेंट झालेलं आहे. आपण यामध्ये समाधानी असाल तर आपण फ्रीज करायचं आहे आणि त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन घेतल्यानंतर आपण कॅप राऊंडमधून बाहेर जाणार आहात. म्हणजे कॅप राऊंड 3 आणि 4ला आपल्याला जाता येणार नाही. जर आपण बेटरमेंट केलं म्हणजे बेटरमेंटवरती जर क्लिक केलं तर आपण कॅप राऊंड 3ला पुढे जाऊ शकतो. तर समजा मी हे बेटरमेंट केलेलं आहे. ॲक्सेप्टन्स फी आता परत भरायची गरज नाही, कारण आपण राऊंड 1मध्ये कॉलेज अलॉटमेंट झाल्यामुळं आपण राऊंड 1मध्येच ॲक्सेप्टन्स फीस भरलेली आहे, परत भरायची गरज नाही. तर हे 4 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे आणि आता मी राऊंड 3मध्ये जात आहे. बेटरमेंट केलेलं आहे त्यामुळं 3 ऑप्शन मी दिलेले आहेत. आपण कितीही ऑप्शन देऊ शकतो. राऊंड 3मध्ये देखील आपण नंबर ऑफ ऑप्शन कितीही देऊ शकतो किंवा त्याची ऑर्डर आपण चेंज करू शकतो, काहीही करू शकतो. पण आपण जे काही ऑप्शन देणार आहे ते सर्व ऑप्शन दिल्यानंतर त्याच्या शेवटचं ऑप्शन ॲटोमॅटिकली हे सेकंड राऊंडमध्ये जे काही आपल्याला अलॉटमेंट झाली होती ते कॉलेज ॲटोमॅटिकली येणार आहे. तर ह्या ठिकाणी मी 3च ऑप्शन दिलेले आहेत, कारण मला PICT-IT हे अलॉट झालेलं आहे सेकंड राऊंडमध्ये. त्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच हे फक्त ह्या 3 कॉलेजेसमध्येच आहेत. COEP CS, VJTI CS आणि PICT CS. त्यामुळं मी हे 3च ऑप्शन दिलेले आहेत आणि 4था ऑप्शन ॲटोमॅटिकली आपल्या लिस्टमध्ये सॉफ्टवेअर मार्फत येणार आहे. तर आता ह्या थर्ड राऊंडमध्ये कॅपचा रूल जो आहे की पहिले 6 ऑप्शनमधलं कुठलं कॉलेज जर आपल्याला लागलं तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. समजा ह्या ठिकाणी मला कुठलंही कॉलेज जर मिळालं नाही तरी देखील हे जे 4 नंबरचं कॉलेज आहे जे मला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे ते तर कंटिन्यू असणार आहे. त्यामुळं ह्या राऊंड 3मध्ये ह्याचा अर्थ असा होतो की राऊंड 3मध्ये मला हे 4th ऑप्शन मिळालेलं आहे. मग हे 4th ऑप्शन 1 to 6च्या मध्ये आहे. त्यामुळं हे ऑटो फ्रीज होणार आहे आणि मला ह्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. जर मला वरचं कुठलं कॉलेज अलॉट झालं, समजा VJTI CS अलॉट झालं किंवा PICT CS अलॉट झालं, तरी देखील हे 1 ते 6च्या ऑप्शनमधलेच कॉलेजेस आहेत. त्यामुळं हे ऑटो फ्रीज होणार आहे आणि मला त्या कॉलेजला जाऊन तिथली फीस भरायची आहे आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि मला राऊंड 4मध्ये आता जाता येणार नाही. तर अशा पद्धतीनं हे कॅपचा ऑटो फ्रीजचा रूल ह्या वर्षी असा चेंज करण्यात आलेला आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया की मी समजा राऊंड 4मध्ये गेलेलो आहे आणि मला आता राऊंड 4मध्ये जे काही कॉलेज मला अलॉटमेंट होईल, कारण राऊंड 4 नंतर आता कुठलाच राऊंड होणार नाही, फायनल राऊंड आहे. त्यामुळं राऊंड 4मध्ये जे काही कॉलेज मला मिळणार आहे त्या कॉलेजला मला जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि कॉलेजची फीस घेऊन आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. राऊंड 4मध्ये आपल्याला फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन येणार नाही, कारण हा फायनल राऊंड आहे. त्यामुळं आपल्याला राऊंड 4मध्ये जे काही मिळणार आहे ते कंपल्सरीच आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. राऊंड 4मध्ये
किंवा राऊंड 1 to 4 मध्ये आपण कुठं जरी ॲडमिशन घेतलं तरी आपण शेवटी स्पॉट राऊंडला जाऊ शकतो. त्यामुळं राऊंड 1 आणि 4 यामध्ये आपण कधीही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर आपण स्पॉट राऊंडला जाऊ शकता. तर हे अशा पद्धतीनं कॅपचे 4 राऊंड आणि कॅपचा जो रूल यावेळेस थोडासा चेंज करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन फॉर्म भरत असताना आपले पहिले 6 ऑप्शन आपण काळजीपूर्वक भरायचे आहेत, कारण राऊंड 1 मध्ये पहिलं ऑप्शन कंपल्सरी आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. राऊंड 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहेत, तर राऊंड 3 मध्ये पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहेत. ज्यांचे पर्सेंटाईल खूप कमी आहेत त्यांना काळजी करायची काही गरज नाही, कारण पहिले 6 ऑप्शन आपण COEP VJTI ह्याचे टाकायचे आहेत, सो दॅट आपल्याला ह्यामधलं अलॉटमेंट होणार नाही. आणि खालचं अलॉटमेंट झालं तर आपल्याकडे ऑप्शन आहे की फ्रीज करायचं आहे का बेटरमेंटसाठी जायचं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, आपले कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. आपल्या पर्सेंटाईलच्या -10 आणि +10 करायचं आहे, म्हणजे आपले एक रेंज मिळेल. त्या रेंजमधल्या कॉलेजेस किंवा ब्रँचेस आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. ह्या 3 टाईपचे कॉलेजेस आपण बघितलेत. रिअलिस्टिक कॉलेजेस की ज्यामध्ये आपल्याला 100% ॲडमिशन मिळणार आहे, कारण हे कॉलेजेसचा कट ऑफ आपल्या पर्सेंटाईलपेक्षा कमी आहे. दुसऱ्या 2 नंबरचे कॉलेज बघितले जे ऑप्टिमिस्टिक आहेत, म्हणजे आपल्या पर्सेंटाईलपेक्षा थोडेसे जास्ती आहे कट ऑफ त्या कॉलेजमध्ये. आणि 3 नंबरचे कॉलेज बघितले जे ड्रीम कॉलेजेस आहेत, म्हणजे आपल्या पर्सेंटाईलपेक्षा खूप जास्त आहे कट ऑफ ह्या ठिकाणी. तर हे तिन्ही टाईपचे कॉलेजेस आपल्याला आपल्या लिस्टमध्ये टाकायचे आहेत, तर आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये काही ना काही अलॉटमेंट होणार आहे. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भात अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.